नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गौरीपूजन आणि गौरीपूजनासाठी मी आता इथे साडी नेसवायला घेतली आहे। स्टँड आहे पहा लोखंडी, असं म्हणजे जरा उंचीला कमी आहे, त्यामुळे मी खाली धान्याने भरलेला डबा ठेवलेला आहे आणि त्या डब्यामध्ये हे स्टँड आपण अगदी छानपैकी असं म्हणजे हलणार नाही अशा पद्धतीने ते व्यवस्थित ठेवायचं। आणि सगळ्या साडीच्या पदर सोडून बाकी सगळ्या साडीच्या मी निर्या करून घेतलेत पहा। आणि नेसूचा पदर आहे तो एका साईडने बाजूला काढलाय आणि तो गुंडळलाय आणि जिथे मी पेपरचा कागद बांधून नाडी बांधली होती अगोदर त्याच्यामध्येच ते निर्या खोवल्यात सगळ्या आणि त्याच्यावरती एक आणि परत नाडी बांधली आहे। पदर अगोदर आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा बाजूला काढून घ्यायचा आणि मगच नाडी बांधायची आणि त्यानंतर पिन लावायला घेतली आहे। आता पिन लावून घ्यायची म्हणजे अगदी व्यवस्थित अशा जेवढ्या रुंदीची आपल्याला पिन करायची आहे तेवढी पिन करून घ्यायची आणि तिथे एक पिन लावून ठेवायची। आणि त्यानंतर आपण ब्लाऊज अडकवून घ्यायचं आणि ब्लाऊजला सुद्धा पुढच्या बाजूने जरासं ओढून धरून जवळ अगदी कापड जास्ती जवळ धरायचं आणि मग पिना वरती आणि खाली एक पिन लावून घ्यायची आणि साईड पिन आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण आता मुकुटा ठेवणार आहोत। मुकुट्यामध्ये सुद्धा आतमध्ये कापड घालायचं आणि ते स्टँडला आपण कापड लावून घ्यायचं म्हणजे आपला मुकुटा खराब होणार नाही। आणि हळूच त्यानंतर आपण हे ब्लाऊज वरती काढून असं घ्यायचं आणि पाठीमागच्या बाजूने ओढून धरायचं ब्लाऊज म्हणजे ते खाली येणार नाही आणि तिथे पिन लावायची आणि खाली ज्या निर्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायच्या, प्लेटा व्यवस्थित पाडून घ्यायच्या, दिसायला छान दिसतं। आणि तुम्हाला गोल्डनचे दागिने घालायचे असतील तर गोल्डनचे घाला। मी इथे मोत्याचे घातलेत सगळेच आणि एक मणी मंगळसूत्र घातलेलं आहे आणि खरा एक दागिना घालायचा, खूप छान दिसतो आणि गजरा वगैरे घालायचा, गौर आपली खूप सुंदर दिसते। तर अशा पद्धतीने 5च मिनिटात आपली साडी नेसवून तयार झालेली आहे गौराई। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।